खूप जमतंय का ग? कमळी, हे सगळं तू मला आधी का नाही सांगितलंस? आणि स्वतःचा निर्दोषपणा सिद्ध करण्याची ही कुठली पद्धत आहे? हे असं सगळं करण्याआधी आता हे लागल्यानंतर अभ्यास कसा होणार आहे या गोष्टीचा विचार नाही केलास का तू? हे बघ, मी तुला ओरडत नाहीये, प्लीज वाईट वाटून घेऊ नको. अहो नाही सर, तुम्ही वरडायलाय म्हणून नाही वाईट वाटत, आजोबांसाठी वाईट वाटतंय. त्यासनी काय झालं काहीच कळना बघा. हो, कसला लाल बुंद पाय झालेला माहित आहे? किती त्रास झाला असेल त्यासनी. त्यासनी काही सांगता बी येईना. कसं वाटत असेल हो. कमळी, कोण आहेस तू? कुठून आलीस? ते तुझ्या हाताला भाजलंय, त्याचा त्रास होतोय, पण तुला अजूनही आजोबांची काळजी वाटते. माझ्याकडे ना खरं शब्दच नाही आहेत माझ्याकडे. खूप वेगळी आहेस. बरं, हे औषध घे, तुला बरं वाटेल. एक मिनिट थांब, औषध घेऊ नको, थांब, मी आलो. काय 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 होतंय? काय 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 काही सांगायचं का तुम्हाला? काहीतरी दाखवायचंय त्यांना. काय काय दाखवताय? काय सांगायचंय तुम्हाला? काय सांगायचं बाबा? हा, पाय. हो, पाय असं झालंय लाल. हो, लाल कशामुळे? ते ते तेल म्हणजे हे नाही मग वाटी. वाटीकडे बोट दाखवताय. काय झालंय मग? काय झालंय वाटीतले? हे त्याच्यात काय? अरे काही गडबड आहे का? हा, हे बघा, हा प्रसाद खाण्याच्या योग्यतेचा नाहीये. बहिणी, अगं ह्या लाडवाला ना रॉकेलचा वास येतोय. राजन, तू एक काम कर, त्या बाटलीतलं तेल आणि हे वाटीतलं तेल दोन्ही जरा लॅब मध्ये टेस्टिंगला देऊन ये. पण आई. हो राजन, हे सारखं त्या बाटलीकडे या वाटीकडे इशारा करतायत. काहीतरी सांगायचंय त्यांना. मला शंका येते, आपण याची टेस्ट करून घेऊया. आणि बघ, हे फक्त आपल्या दोघांमध्येच राहू दे. आणि इकडे बरं वाटेल, बरं वाटेल तुम्हाला. हे घे, काल रात्रीपासून काही खाल्लं नसशील तू. औषध घ्यायचं आता, त्याआधी पोटात काहीतरी गेलं पाहिजे. हे घे, डब्बा खाऊन घेतो आधी. कमी या स्पीडने खाल्लंस ना तर कॉलेज संपेल पण डब्बा नाही संपणार. तुझी हरकत नसेल तर मी भरू. नाही नको सर, मी खातो. तू का नको म्हणतेस ते कळतंय मला, पण कमी एक लक्षात घे, आता मी तुझा मित्र आहे, टीचर नाही. आणि आता तुझ्या पोटात काहीतरी अन्न जाणं गरजेचं आहे आणि औषध घेणं गरजेचं आहे. आणि लोक आपल्याबद्दल काय विचार करतील ह्याचाही विचार आपणच केला तर मग लोक काय करणार? जेव्हा आपल्या मनात पाप नसतं तेव्हा जगाची पर्वा करायची गरज नसते.
सर बस बस झालं. अरे बास काय, शेवटचा घास राहिला, एवढं फिनिश कर. गुड. खरंच देव प्रत्येकाच्या आयुष्यात एक वाटाड्या पाठवत असतोय. तसं हे ऋषी सर माझ्या आयुष्यातलं वाटाड्या आहेत. देवी तुळजाई, तुझाच आशीर्वाद म्हणून यो माणूस माझ्या आयुष्यात आलाय बघ. थँक्यू तुळजाई. ठीक आहे, औषध घे आणि आता हॉस्टेलवर जाऊन आराम कर. आराम कर. अनिका वाट सोड. अगं थांब ना, बघू खूप लागलंय का? नाही ग बिचारी कमी, दुखत असेल ना ग खूपच. यु नो वॉट, मला तुला त्रास देऊन देऊन असं बोर झालंय. आणि हा जो तुला त्रास होतोय ना, हे पाहून आय फील रिअली बॅड. हे खूप वाईट वाटतंय. तुला आठवत आहे का माझ्या आजीने सांगितलेलं आपण फ्रेंडशिप करायला पाहिजे म्हणून? तर आपण फ्रेंडशिप करूया, सांग ना. अगं थांब गावच्या, कुठे चाललीस? अनिका सोड. नाही सोडणार. का सोडू मी? पहिले तुला माझ्या घरातून आउट केलं, आता मी तुला कॉलेजवरून आउट करेन. काय ग, काय माझ्याशी फ्रेंडशिप करणार तू? माझ्याशी फ्रेंडशिप करणार? अगं माझ्या समोर उभं राहण्याची लायकी तरी आहे का तुझी? अनिका सोड. अगं दुखायलंय मला. नाही सोडणार. का सोडू? माझ्या घरी आलेली ना, माझ्या आजोबांना तुझ्यामुळे त्रास झालेला ना, आता तू पण फील करून बघ कसा होतो त्रास. करून बघ, त्यांना कसं वाटलं असेल ते फील करून बघ. आणि किती वेळा तुला घराच्या बाहेर काढलं, तुला धक्के मारून बाहेर काढलं, तरी परत येतेस. अगं लाज लज्जा शरम आहे की नाही? किती वेळा येशील? आता येशील का आता घरी? नाही आता तर तू येशीलच तसं, पण तुला कुठे लाज लज्जा शरम? हा अगं मी काय वाकडं केलंय तुझं? का मला त्रास देतेस? काय मिळतं तुला हे समजा करून? सॅटिस्फॅक्शन. तुझे हे रडते ना, हे पाहून मला खूप आनंद होतो. मला खूप बरं वाटतं तुला रडताना बघून. आणि तुला हा त्रास होत असेल ना, तर सांगून ठेवते, माझ्यापासून आणि माझ्या फॅमिली पासून दूर राहायचं. कारण तुझी आणि माझी लेवल मॅच नाही होऊ शकत, कधीच नाही. मी अनिका महाजन आहे, मी इथे आहे. आणि तू भिकारडी कमळी. छाप घेतलास.